चला आज आपण झटपट बनवूया गुळपापडी। तर फक्त मी 3 सामानापासून ही एकदम सॉफ्ट आणि हेल्दी अशी आपली गुळपापडी तयार केली। तर एकदम सॉफ्ट आहे बघा, झटपट अशी बनवली। तर गुळपापडी कशी बनवली तर चला रेसिपीला सुरुवात करू। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। तर नमस्कार सर्वांना, सविता किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। गुळपापडी बनवण्यासाठी आपण एक जाड तळाची कढई घ्यायची। आता याच्यात 1 वाटी आपल्याला तूप घ्यायचं आहे। एकदम झटपट आणि हेल्दी अशी गुळपापडी आपण तयार करणार आहोत। कढई जाड तळाचीच घ्या, जेणेकरून खाली चिटकणार नाही त्यामुळे। आता आपण 1 वाटी तूप घेतले, तर आपल्याला इकडे 2 वाट्या याच्यात गव्हाचं पीठ टाकायचं आहे। तर मी त्याच वाटीने आपल्याला मोजून घ्यायचं आहे। ती 1 वाटी म्हणजे परफेक्ट मेजरमेंट घेतलं की व्यवस्थित गुळपापडी आपली तयार होते। आता ही दुसरी वाटी पण आपण टाकूया आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आपल्याला, कारण गव्हाचं पीठ आपल्याला तुपामध्ये व्यवस्थित पहिलं भाजून घ्यायचं छानपैकी। आणि पीठ जेवढं छान भाजेल तेवढंच टेस्ट पण छान लागतो गुळपापडीला। पीठ व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं छानपैकी। बघा एकदम परफेक्ट असं तूप आपलं व्यवस्थित पुरलेलं आहे, ना कमी झालं ना जास्त झालं। आता याला ना थोड्या वेळ आपण गरम केलं की व्यवस्थित हे पीठ भाजले जाईल छानपैकी। एकदम जास्त पण तूप टाकायचं नाही। हे बघा 3-4 मिनटं आपण छान आपलं पीठ तुपामध्ये भाजून घेतले आणि व्यवस्थित भाजलं गेले। आता याच्यात आपण गूळ टाकूया। तर 1 वाटी मी चिरून घेतलेला गूळ घेतला इथे। तर 1 वाटी इनाफ होईल याला 2 वाट्यांना। तुम्हाला थोडंसं गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही अर्धीशी वाटी अजून ॲड करा। अर्धा चम्मच इलायची कुटून घेतलेली मी ती टाकली। 1 चम्मच सूट पावडर आहे। आता इथे तुमच्याकडे खसखस असेल तर टाका, मी खसखस नाही टाकली याच्यात, यातच सफेद तीळ टाकले तरी चालतात। आता गूळ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, त्यामुळे बारीक बारीक चिरून घेतलं आहे, लगेच मेल्ट होतं याच्यामध्ये। गरम आहे ना पीठ, हे बघा व्यवस्थित मिक्स झाले। आता आपण हे एका प्लेटीमध्ये काढून घेऊ। हे पहा आपण प्लेटीत काढून घेतले ना, अशी ग्लासाने असं व्यवस्थित सेट करून घेतले। आता एक गरम आहे तोपर्यंतच आपल्याला याला ना असे चिरा पाडून घ्यायच्यात, नाहीतर मग थंड झाल्यानंतर ते तुटतील। त्यामुळे आता गरम गरमच आपल्याला असं चिरा पाडून घ्यायचं याला। शेप तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोटा मोठा देऊ शकता। याला आता आपण 5 मिनिटासाठी थंड होऊन देऊया। गुळपापडी आपली थंड झाली। चला आता आपण काढून दाखवते तुम्हाला। हे बघा एकदम मस्त अशी सेट झाली आणि एकदम सॉफ्ट पण झाली। मी तुम्हाला एक तोडून दाखवते। हे बघा एकदम सॉफ्ट, तोंडात टाकताच वेळ येणारी अशी आपली झटपट आणि हेल्दी गुळपापडी तयार झाली। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।